राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पाशाजी पटेल आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. खरं तर तुम्हाला आता नवीन विद्यापीठ मिळालं आहे तुमच्या संस्थेला, कौशल्य विद्यापीठ. काय काय असणार आहे या विद्यापीठामध्ये, काय काय युनिट आपण चालवणार आहोत आणि महाराष्ट्र शासनाला याला जी आहे ती परवानगी कधी दिलेली आहे? महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विभागाच्या वतीनं पाशा पटेल स्किल टेक युनिव्हर्सिटी या नावाने आपल्याला कौशल्य विद्यापीठ मराठवाड्यातलं खाजगी पहिलं विद्यापीठ आपणाला मंजूर झालेलं आहे. आत्तापर्यंत राज्यामध्ये 4च विद्यापीठ आहेत, हे 5वं विद्यापीठ आहे. आणि या विद्यापीठामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं 2-3 गोष्टीवर काम करायचं आहे. एक तर वातावरणामध्ये जे बदल होऊ लागलेले आहे त्या बदलाच्या संदर्भामध्ये, ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भामध्ये, मातीमध्ये आता कार्बन कमी झालेलं आहे आणि कार्बन जर कमी, देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 3% जमिनीत कार्बन होतं, आता 0.2 आहे. आणि मग काही दिवसानंतर आम्ही आमच्या मुलाबाळांना फक्त 7 बारे देऊत उपजाऊ जमीन देणार नाही अशी परिस्थिती येणार आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा या विद्यापीठाच्या वतीनं काम करावं लागणार आहे. बांबूच्या सगळ्या उत्पादनामध्ये, जसं माझा चष्मा आहे, माझी घड्याळ आहे, फर्निचर आहे, ह्या सगळ्या वस्तूचं उत्पादन आणि ट्रेनिंगसुद्धा त्या विद्यापीठामध्ये होईल. आणि AI आणि ड्रोन याही संदर्भामध्ये, शेतीमध्ये याचा जो उपयोग होणार आहे या संदर्भातलंही सगळं कौशल्य आपल्या विद्यापीठामध्ये दिलं जाणार आहे. आणि हे भविष्यामध्ये एक मोठी चळवळ या माध्यमातून आपण उभी करू. अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉलचे प्रोजेक्ट राबवलेले आहेत, मात्र इथेनॉलचे भाव जे आहेत ते कमी कमी होत चालले आहेत. आणि पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळायचं भारत सरकारने निर्णय केला होता. आणि फ्लॅक्स इंजिन जर आलं तर फ्लॅक्स इंजिनमध्ये 100% इथेनॉल वापरता येऊ शकतं. परंतु आत्ता जे गाड्याची इंजिन आहेत ना, त्या इंजिनमध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मावू शकतं. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता इथेनॉल तयार झालं की 20% मिसळून आता उरू लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आत्ता काही मी आता कालच एक गोष्ट ऐकली की एक इंडस्ट्री 4.5 कोटी लिटर इथेनॉल तयार करू शकते, त्याचं फक्त 1.5 कोटी लिटर ते कंपन्या खरेदी करू लागलेल्या आहेत. म्हणजे 4 कोटी लिटर, हे 3 कोटी लिटर जर एका युनिटचं जर कमी खरेदी होणार असेल तर त्याच्या संदर्भामध्ये नक्कीच इथेनॉलचे भाव पडतील. म्हणजे इथेनॉलचे भाव पडल्यानंतर त्याच्या रॉ मटेरियलचे भाव पडणार आहेत. आणि म्हणून आता सगळ्याच कंपन्याला फ्लॅक्स इंजिन आणणं गरजेचं आहे. का तर आत्ता जे इराण युद्ध सुरू झालेलं आहे, आता आपल्या घरामध्ये, आता तुमच्या घरी जाऊन विचारा, माझ्या घरी विचारा, गॅसचं प्रॉब्लेम तयार झालेलं आहे, पंपावर पेट्रोलचं प्रॉब्लेम तयार होणार आहेत, डिझेलचं प्रॉब्लेम तयार होणार आहे. आणि मग डिझेल, पेट्रोल आणि गॅस जर आपण सगळ्याच्या सगळं अरब राष्ट्रातून जर आणत असलो आणि अशी जर घटना जर घडली तर काय होणार आहे? आणि मग ह्या घटना जर घडायच्या नसतील तर आता काय व्हावं लागणार आहे? खऱ्या अर्थानं पृथ्वीच जर वाचवायची असेल तर आपल्याला फॉसल फ्युएलच्या विरोधामध्ये बायोफ्युएलची मुवमेंट सुरू करावी लागणार आहे. आणि ते बायोफ्युएल हे शेतीमध्ये जे उरलेलं असतं, टाकाऊ असतं, इथेनॉलचा वापर वाढवावा लागतो. बिलकुल. त्याच्याशिवाय आता आपण जगू शकत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता आपल्या देशामध्ये जेवढी पडीक जमीन आहे, ह्या सगळ्या पडीक जमिनीमध्ये जर आपण बांबू लावलं तर 6 बिलियन बॅरल मिथेनॉल तयार होऊ शकतं. आणि आता आपल्या देशाची गरज किती आहे तर 2 बिलियन बॅरलची, म्हणजे 4 बिलियन बॅरल. आता जसं इराणमधून तेल येतं आहे तसं काही दिवसामध्ये आपण भारतातून निम्म्या जगाला तेल देऊ शकतो. एवढी मोठी ताकद भारताची आहे. आणि ते बायोफ्युएलची. आणि बायोफ्युएल जर, म्हणजे त्याच्यामध्ये बायोफ्युएल वापरायची काय गरज आहे का तर 450 ppm कार्बन ज्या दिवशी होईल त्या दिवशी पृथ्वीवर 2 डोळे, 2 कान, 2 हात असलं आकृती दिसणार नाही. मग ही आकृती जर दिसायची असेल, म्हणजे मानवजात जर जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला हवेतलं कार्बनचं प्रमाण हे कमी करावं लागणार आहे. आणि हवेतलं जे तापमान वाढलेलं आहे ते 2 डिग्रीकडे न जाता 1.5 डिग्रीवर जर आपण थोपवू शकलो तरच आपण जगणार आहे. आणि 1.5 डिग्री तापमानावर जर थोपवायचं असेल तर त्याला जमिनीच्या पोटातलं डिझेल, पेट्रोल, गॅस, कोळसा कुठलंही वापरून चालणार नाही. आणि म्हणून हे जे काही नवीन विचार आहे हे सगळं रुजवायचं, गावागावामध्ये काम आपल्याला करायचं आहे.
आणि म्हणजे तुम्ही इंधनाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावं लागणार. प्रश्नच नाही, इंधनाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावं लागणार आहे. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो, जमिनीच्या पोटातल्या काढून इंधन जाळायच्या ऐवजी तुम्हाला पोटाच्या ऐवजी पाठीतलं इंधन, पाठीवरचं इंधन तुम्हाला वापरावं लागणार आहे, तरच मानवजात जगणार आहे. नाहीतर नाही. हे युद्ध आहे ना, ही संधी म्हणून आपल्याकडं बघावं लागणार आहे आणि या संधीचा फायदा आपल्याला करून घ्यावा लागणार आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.